श्वेता 2-3 दिवस सुट्ट्या घे ना बाई व. आता पापड मापड करू म्हटलं, थोडेसे उडदाचे पापड झाले, आपल्या आलूचे पापड झाले, खिशीचे पापड करू बा म्हणलं, थोडंसं वड्या मड्या टाकू बा म्हटलं, थोडंसं दोघी मिळून. तर घे बा म्हणलं 2-3 दिवसाच्या सुट्ट्या, पटापट करून घेऊ. आई तर माहीत आहे तुले सासूबाई आपली कशी आहे, तर ते तर कोणत्या कामी पडतच नाही आई. तर घे बा म्हटलं, एकटी मायावाला होणार नाही हो ताई. पहिलेच मायाला सुट्ट्या पडल्या बरं तुमच्या बिमारीत, मला सुट्ट्या देणार नाही ते मॅडम, ते देणार नाही आता सुट्ट्या. माय बाई 2 दिवसात सुट्ट्या नाही देणार का तुले श्वेता? 2 दिवस मागून पाय ना देत असंत, 2-3 दिवस काम आहे म्हणा घरचं, तर मागून पाय देत असंत. नाही जिजाई सुट्ट्या नाही देणार ते मॅडम. मलाच तर मी मागे एवढ्या सुट्ट्या पाडल्या ना, किती बोलली मला ते. तेवढ्या सुट्ट्या कव्हर करा लागन ना मला, सुट्ट्या नाही देणार मला ते. आणि मी पुन्हा इथं आहे नाही काही, आज संध्याकाळी का नाही मी तिकडे आईकडे जाणार आहे, 2-3 दिवस तिकडेच राहणार आहे. आम्हाला काहून हो बापा, तुला तर मला सांगितलं नाही श्वेता आईच्या इकडे चालली म्हणून. तू यावल्या मला सांगायला तर पाहिजे नव्हतं तुला. काहून काय झालं तिकडे, काय चालली? कायले चालली हो मायच्या इकडं व? आणि श्यामले माहित आहे का तू चालली तर? आणि आताच तर गेली होती हो तू, तिकडंच तर होती व. आणि लगेच 8 दिवस झाले का मायच्या इकडं, 8 दिवस झाले का मायच्या इकडं. हे कोणतं वय होतं श्वेता जाणं येणं? माझी आई हे नाही का, राणी वहिनी नाही का, माझ्या भावाला भडकून देते म्हणते. माय बाबा हाय नाही घरी, सकाळी गेले तेव्हापासूनचे घरी वापसच आले नाही म्हणते. आईचा फोन आला होता मला, तर वापसच आले नाही म्हणते ते. आणि हे राणी वहिनी का नाही दादाला काही भडकवून देते, आणि बाबाचं बाहेर लपडच आहे म्हणते एका बाईसोबत. अशी म्हणते ते. आता बाबावर झट घेऊन राहिली, आता स्वतःचं झालं आणि ते माय बाबावर. तर म्हणून म्हटलं तिकडं राहतो 2-3 दिवस, काय आहे काय नाही तर पाहतो म्हटलं खरं खोटं. मला मन नाही लागून राहिले इकडं. माय बाबा नाही आहे सकाळपासून, काय पाहिजे तिकडं. माय बाई बाबा गायब आहे, आलेच नाही. कधीपासून गायब आहे होते बाबा श्वेता? काल सकाळपासून आले नाही बाबा. काल सकाळी घरातून गेले का नाही तर वापसच आले नाही म्हणते. लय वाट पाहिजे म्हणते बाबाची. आणि दादाही गेला म्हणते पाहिले तिकडं, पण बाबा काही होतेच नाही म्हणते. म्हणून मला काही भेव लागून राहिला आई. तर मी जातो म्हटलं, मला बरं नाही वाटून राहिलं बाबाला पाहिल्याशिवाय. आणि त्या दादाची काढतो चांगली, तिचीही काढतो राणीची. म्हणूनच बाबा गेले असं त्यानं. हे दादा भांडला वाटते बाबासोबत, सागर दादा, म्हणून रागावर गेला का तर काय माहीत. आई बी बोलली असन आणि दादाही बी बोलला असन बाबाले. माय बाई हो का हो? बरं झालं बाप्पा श्यामेले मागतली नाही तर हे वाली राणी. नाही तर तिच्याच मागं लागलं होतं, राणीले मागतो राणीले मागतो. बरं झालं माझ्या घरात नाही आली बाप्पा, आग लावी पोट्टी, काही कामाची नाही वा. दुसरं चांगलं भेटलं, चांगलं राहायचं तर सारखी सुधी राहून नाही राहिली हे पोट्टी. तर आत्ताच मायनं तिले समजाव करून पाठवलं होते या घरी तिथं भावाच्या. आणि ते काहून अशी वागते वा? त्या बाबाचा लपडा आहे म्हणते. कोण म्हणते? राणी म्हणते अशी? नाही हो, ते बाबा तर चांगले आहे हो स्वभावले. किती मस्त वाटले बाई स्वभावले. मी आता 1-2 वेळा लग्नाच्या वेळेस बोलली तर मला चांगलेच वाटले व. मग तेच ना जी ताई, माय बाबा मला माय बाबावर लय विश्वास आहे. माय बाबा तसे नाही आहे. पण हे राणीनं दादाला भडकवलं. कुठं पाहिलं म्हणते, कोणत्या हॉटेलमध्ये पाहिलं, कुठं पाहिलं, काय पाहिलं तर. आणि तेव्हापासून दादा नुसतं भांडण करते म्हणते बाबासोबत. त्याची काढतो ना मी चांगली, आता काढतो, चांगलीच काढतो त्याची वाली. पल्ली सरबट पोट्टी आहे बाई हे राणी. तर मला नाही वाटत हे रायन म्हणून त्या भावाजवळ जास्त दिवस राहिले. जाय मग श्वेता, जाय. ते बाबा नाही आहे म्हणतं तर बरंही नाही वाटत आहे, मलाही नाही वाटत आहे हो बरं सांगू राहिली तू तर. पाय बाई मग त्या मायली हिंमत तरी भेटन होते आईले. जाय जाय जाय. मग येणार नाही का तू 2-3 दिवस? आता पाहतो ना ताई, अगर बाबा जर सापडले तर येऊन जाईन लवकर. नाही सापडले तर मला थांबा लागेल ना. हे वहिनी अजून काय करते ना काय नाही, हे तर बस इले तर दाडच आहे माझ्या आईनं बाबा. जाय बापा, जात तर तुझे बाबा दिसत नाही आहे म्हणतं तर जाय बापा. जात तर फोन घेऊन लावतो वा, भेटले गिटले तुझे बाबा तर. आणि कोण नेऊन देऊन राहिलं तुले? श्याम नेऊन देऊन राहिला का? ते पोट्ट तर सकाळीच जाताना दिसलं हो मले कामावर. ते तर आता उन्हाच्यानं लवकरच जाते. नाही जे आई ते गेले ना कामावर. मी कामावर जातो मायावाल्या ड्युटीवर, आणि तिकडून तिकडे चालली जाईन मग घरी. हो तसं कर. आणि पाहिजे बाई मी का नाही तुला फोन घेऊन करीन श्वेता. आले गेले तर सांगतो, एक फोन करतो. नाही तर मी का नाही काळजीतच राहीन बाई. मला बरं वाटून नाही राहिलं व श्वेता. पाय कुठं आहे कुठं नाही तर. हो ताई, बाबाचा पत्ता लागला म्हणजे मी तुम्हाला फोनच करतो म्हणा तसा. आणि येऊ नाही जाईन मी आला वाटतं. बरं ठीक आहे. कपडे गिपडे घेऊन जातो थोडेसे 2-3 ड्रेस. कपडे न्यायची जरूरत नाही आहे ना ताई, कपडे तिथंच आहे. माझे 2-3 ड्रेस तिथंच आहे. मी तिकडल्या तिकडून चालली जाईन. कपडे काही गरज नाही मला न्यायची. काल सकाळपासून गायब आहे बाई. माझ्या नवरा गायब राहिले. कोणाला इथं काही स्पीकर नाही आहे, नाही पोराले नाही सुनेले, कोणाला स्पीकर नाही माझ्या नवऱ्याची. कुठं गेले ना कुठं नाही. लढून काऊन राहिली हो तू? लढून काय राहिली? यांना बाबा एवढा मोठा माणूस आहे, काही लहानशे थोडी आहे बाबा. यांना गेले असन कुठे रागात अमात. यांना बाबा अशी लढतं कायले? आता तुझ्या म्हणण्यानुसार सगळे इकडे पाहिलं बरं रात्री बाबाले, तरी पण आता बाबा नाही दिसले. काय करू मग? यांना बाबा या संध्याकाळपर्यंत वाट पाहू, नाही तर पोलीस कंप्लेंट देऊन देऊ.
चुलीत घालतोय वाली पोलीस कंप्लेंट नालाय का. त्या मतानं ऐकून मी माझ्या नवऱ्यावर शक केला आणि त्या बायकोच्या मतानं ऐकून तू नाही केलं. खरं आहे का खोटं आहे कोणाने माहित. आणि माय माणूस आला नाही, कशानं काही झालं ना सांगतो मग तुम्हाला. माय माणूस घरी नाही आला. तुम्हाला काय मस्त जेवले कावले दोघे नवरा बायकोन झोपले टर्रा तिकडं. मी रात्रभर जागी होती, माय नवरा घरी नाही आला तर तुम्हाला काय होते. तुमचं काय जाणार मायवाला. हे अशी कोण बोलून राहिली हो तू आई? हा, अशी कोण बोलून राहिली? तेच नातं आहे का बाबासोबत? माय नाही का? मी पोरग नाही हो का? माय बाबा नाही होय का? माय काही मन नसन दुखत का? मला बी रात्रभर झोप नाही लागली. आता काय सांगू तुला? काही दावडा उठू सांगू का मी आता? किती गेलो तुला माहित तरी आहे का? तू तुझ्या रूम मध्ये होती तर मी उठून बाहेर गेटवर किती वेळा पाहिलं. आली का गाडी घेऊन नुसतं रोडनं फिरलो तर नाही दिसली शेवटी बाबामध्ये. आणि तू मलाच बोलून राहिली. बोलू नाही तर काय करू. तू त्या बायकोच्या मतानं ऐकलं माय मनात काही घालून दिला आणि मी बी तशीच बोलली. त्या माणसाले रागात मग तो माणूस कुठं गेला आणि कुठं नाही. आणि कशानं काही झालं म्हणजे मग काय करीन मी? कोणाच्या भरशावर राहीन? तुमच्या भरशावर राहीन का? ते तर बायको आताच मला घराच्या बाहेर काढाले पिकर रे हे करते ते आहे का? आणि तो बी तिच्या मतानाच ऐकता. कोणाच्या भरशावर राहीन मग मी? अशी विचार काऊन करतो आई तू? बाबा यांना लागत गेली बाबा. यन नाही तर का? यन मी अजून जातो पाहिले थोड्या वेळानं. थांब. जेवण वाढू का सागरजी? स्वयंपाक झालेला आहे. जेवून घे ना थोडं दोघे जण. थोडं जेवून घ्या. काल रात्री नाही जेवले तुम्ही दोघे जण. ठुस ना वा चांगली ठुस ना अजून. माय माणूस घरी नाही आणि इली जेवायचं सुचलं सारं. जेवायचं सुचाले. माय माणूस घरी नाही. माय इथं हे नाही लागून राहिलं, मन नाही लागून राहिलं मायवाले इथं. जीवात जीव नाही निले जेवायचं आलं. जेवून घे ना करून जाय. जेव रे जाय जेव. मला काय बोलून राहिले तुम्ही? मी नाही स्वयंपाक बनवला असता तर तिकडूनही म्हणलं असतं का फायदा सुचलते. स्वयंपाक नाही बनवला, आम्हाला उपाशी ठेवलं ना, असं ठेवलं न तसं ठेवलं. आता स्वयंपाक बनवला, जेवण करून घ्या म्हणलं थोडंसं. तुमच्या उपाशी राहिल्याने येणार आहे का बाबा? आता याले येईनच ना जेव्हा यायचं तेव्हा. पाय कशी बोलते डुकरीन वानाची. पाय कशी बोलते नालायक वानाची. येईनच म्हणते आणि येणार आहे का म्हणते. तुला एवढंच पडलाय का? तर का ना का ते काय तुला कालही सांगितलं मी राणे आता तोंड फोडून तू यावं लक्षात ठेव. तुला सांगितलं ना तोंडाला तोंड नको देऊ. येतो इथं पहिलेच घरी कोणती परेशानी आहे. तू याला तोंडाला तोंड देणं चालूच आहे. घरी ना तू बॅगच बाहेर नेऊन फेकून दे. लक्षात ठेव. तुला घराच्या बाहेर आकलून द्या रे. लक्षात ठेव तू. माजल्यासारखी नको करू. तुला काल समजावून सांगितलं होतं मी ना तर तिच्यासोबत तोंडाला तोंड देऊ नको म्हणून. घरात कोणतं काय चालू आहे काय नाही ते नाही पाहायचं तिले. ते नाही समजून घ्यायचं. बस तोंडाला तोंड माजली का तू आता जास्त? प्लीज बोलता तुम्ही. मी ना काय केलं जी? काय केलं मी ना? जेवण करा म्हणलं दोघाले. कालपासून दोघे जण जेवले नाही तर जेवण करा बा म्हणलं. अजून काय म्हणलं? एवढं काय चिराची गरज आहे? तोंड फोडीन हे फोडीन बॅग फेकतो हे फेकतो ते फेकतो. अजून आलेच का आपल्या याच्यावर तुम्ही? पाय कशी बोलते ते पाय. सासरा गायब आहे. काल सकाळपासून त्याचं तिले काही घेणदेण नाही. तिले खायचं प्याचं सुचलं. प्याचं खायचं सुचाले. इथं माय रडू सारं हे डोळे सुधून गेले. पण हे बा आपटीवाली इथं घरात कोलीत लावून दिलं आमच्यावाला. कुठं दिसला होता माय नवरा तुले? कुठे दिसला होता? कोणत्या हॉटेलमध्ये दिसला होता? चाल बरं दाखव बरं. मध्ये दाखव लवकर तू. कोणत्या हॉटेलमध्ये दिसला होता तर? दिसला का नाही दिसला काय माहित का? घरात इथं भांडणं लावून दिले बापलेकामध्ये आणि बसली तिथं चांगली. आता शांत राही ना तू आई. मी समजावून राहिलो तिले. शांत राही ना आई. शांत राही ना. ते गोष्टीले मला दोष नका देत जाऊ तुम्ही आई. दिसले बाबा म्हणून मीनं सांगितलं. ओळखीची नाही वाटली ते पोरगी म्हणून मीनं सांगितलं. आणि तुम्ही मलाच म्हणता मी कायले खोटी बोलू बाबाविषयी. अशी खोटी कायले बोलणार आहे? आणि बाबा कुठं गेले मग? बाबाचं घर आहे तर इथं सांगायला पाहिजे होतं ना. सागरजीनं एवढं विचारलं तरी सांगितलं नाही सागरजीले. मग काहून गेले बाबा घरातून बाहेर? तुले घरात किटकिट पाहिजे नाही. पहिलेच माझ्या डोकं लई तपलेलं आहे. तुला सांगतो राणे मी चप्पल फेकून मारीन आता तुले. लवकर तू आल्या रूम मध्ये जा. लवकर रूम मध्ये जा. इथं तोंड नको वाजू मायवाला. मी नाही तर असं बोलीन का ती तुले. लवकर जा तू. लवकर जाय. तुला खायचं आहे खायचा. स्वयंपाक बनवला ना तुला. आम्ही आमच्या परेशानीमध्ये आहे ना. तुला नाही काही घेऊन देणार ना. जाय मग तू या रूम मध्ये जा. मलाच बोलते सगळेजण. मलाच बोलते घेण देणं नाही आहे म्हणते. घेण देणं नसतं तर कायले असं लागून राहिलं असतं. जाऊ दे बोलूनही काही फायदा नाही. बाबाले मी न म्हणलं का जाय म्हणून. मी थोडी म्हटलं. मी जे दिसलं तेच सांगितलं. आई चाल बस थोडंसं खाऊन घे. बरं तू खाऊन घे. तुझी तब्येत खराब होईल. तुला गोळ्या घ्यायला लागते ना मग. चाल बस थोडंसं खाऊन घे तू. मी जातो हुजूर बाबाले पाहिले जा तुम्ही. आणि नाही दिसले तर कंप्लेंट देऊन ये तुम्ही. नाही बाबू अन्न उतरणार नाही माझ्या गळ्याच्या खाली. ते बाप घरी आल्याशिवाय नाही होईल मायवाला का ना बाबू. कुठं गेले कुठं नाही. मी येऊ का रे त्यासोबत रे? पाहिले रे सागर. येऊ का रे? कुठं फिरता एवढ्या उन्हात? कुठं फिरतो माझ्यासोबत? मी जातो आता. अर्धा घंटा झाला मी घरी येऊन बसलो तो पाहतच होतो. आता अजून जातो. थोडंसं थांब ना. थोडंसं थांबून लय आहे. मीच जातो. मीच पाहतो ना. तू नको येऊ. तू घरीच थांब. अजून तब्येत बिघडन. आता पेटला बाई. इसतो चांगला धना मस्त. आई अय आई
झालं रे? ये इकडं आहे मी स्वयंपाक रूम मध्ये. काय झालं रे बाबू रोशन? काय म्हणतं? हे चुलीवर स्वयंपाक काय करतं? गॅस भरून आणलेली आहे ना, काय चुलीवर करतं ते एवढ्या उन्हाळ्यात? हा, चुलीवर करायची काय गरज आहे हो तुले? मस्त गॅस भरून आणली, गॅसवर करायची तर. राहू दे ना बाबू, गॅस भेटून नाही राहिली ना. अडी नडीले काय मी पडते तसं त्याच्यावर करतो म्हणा मी पोया गिया. इथं कुठं घामा गडबडीचं करत बसू रे. हे फक्त भाजी मांडतो म्हटलं होतं, तर त्याच्यामुळे इकडे भाजी दिली मांडून, तिकडे पोया टाकतो मी. होते ना. आई, माझ्या आवडीची भाजी बनव ना आज हो. हा, माझ्या आवडीची भाजी बनव ना, डाळ भाजी. अरे बाई 2-3 दिवस झाले माझ्यासोबत बोलून नाही राहिलं. बरोबर तोऱ्यातच बोलून राहिलं बाई. आज म्हणते माझ्या आवडीची भाजी बनव, डाळ भाजी. बरं बाबू बनवतो. अरे पण पालक मला जा लागन मग आता तिकडं. हा ना, घेऊन या लागन मला पालक. पालकची भाजी मी आणून देतो तुले, तू टेन्शन नको घेऊ. फक्त डाळ भाजी बनव चांगली माझ्यासाठी, आणि 2-4 पोळ्या जास्त बनवतो. हा, मी आज मस्त जेवण करतो. आण बापा आण पालक आणून दे, मी बनवतो. डाळ मांडतो इकडं तुरीची, पालक आणून दे, वरून टाकतो मग मी. आण जा, ते आवडीचं बनवतो. आई, कढी बनव ना अजून माझ्यासाठी. कढी बनव ना, मी लय दिवस झाले हो त्या आजची कढीच नाही खाल्ली. पोरग असं काऊन बोलून राहिलं कडे आज? जसं काही कुठं चाललंच कर हे पोट्ट. अशासारखंच बोलून राहिलं काऊन रे? आ, एखादा मन साराच्या सारच खाच आहे का रे तुला आज रे? उद्या बनवीन ना कढी. नाही ना आई, बनव ना कढी. हा, डाळ भाजी बनवता आहे तर मी ताकही आणून देतो ना. बनव ना कढी आई, तुझ्या हातचं मला खायची आहे कढी आज. जाऊ दे बाई, पोट्ट 2-4 दिवस झाले जेवलंय नाही बरोबर, काही नाही. आज स्वतःहून म्हणून राहिलं. हा, तर बनवून देतो बाई त्याले. आणि जाय आण मग ताजगी घेऊन ये. आण मग, आणशील तर लसण गिसण निवडतो तैवरी मी. जाय घेऊन ये, देतो बनवून बापा. कढी तर तुझ्या बापाला आवडते म्हणा, देतो बनवून. जाय घेऊन ये. आज भलं प्रेमानं बोलून राहिलं बाई हे पोरग माझ्यासोबत. मला हे बनवून दे, मला ते बनवून दे. मला हे काही समजत नाही बाई ह्या पोराचं. समजा रे, जाऊ दे, त्याचं खायचं मन आहे तर देतो बाई बनवून. 2-4 दिवस झाले ते जेवलंही नाही ना बरोबर. तसंही बी कुठं जेवलं नुसतं लढणं ना ओरडणं ना, हे करणं ते करणं चालू आहे. बापानं मारलं तवांपासूनचं. देतो बनवून. चाल बाई. आई, अजून आणायचं आहे का हो काही दुकानातून? मी तिकडच चाललो. काही आणायचं असेल तर सांग. बाबू मिठाचा पुडा घेऊन ये, शेंगदाणे घेऊन ये पावभर. आणि का नाही कढीपत्ता घेऊन ये मा, निर्मला बाईच्या घरचा येतानी तिकडून घेऊन ये मा, याच्यामध्ये टाकाले कढीत. बरं ठीक आहे, आणतो मी, आणतो. मिठाचा पुडा ना, काय शेंगदाणे. बरं. बोलून तर मोठं साजरं राहिलं बाई हे. आई 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 आई. तुझे ते पेमेंट झालं का हो? पेमेंट झालं असेल तर ते बरं मला पैसे थोडेसे. काय पाहिजे तुम्हाला पैसे? कोणतं काम आहे तुम्हाला पैशाचं? अहो, आईले दवाखान्यात नेतो म्हटलं, तिला बरं नाही लागून राहिलं. ऊन लागली का काय तर काय माहित का, ती काडी कचरा वेचायला गेली आणि तिला उन्हाचा सपाटा लागला तर ते अशी गाय बदल्यासारखीच करून राहिली. माझ्याजवळही पैसे नाही, बाबाजवळही पैसे नाही. त्या झाला असं पगार तर दे ना मला सध्याचे. 1-1.5 हजार रुपये मी देईन ना वापिस तुले. कामधाम करून मी कामाला जातो नाही, मला पैसे मागते माझ्यासाठी. हाय माझ्याजवळ पैसे, पण मग आता बाबुले गिबुले लागत नाही का? इकडं नाव टाकायचं आहे तर त्याला फी हे ते भरा नाही लागत. आणि नुसतं काही तुमचे काय झालं तुमच्या आईले काय झालं? आई तर मग चांगलीच दिसली. तुझ्या अशी कोण बोलून राहिली तू? आईले उन्हीचा सपाटा लागला, तिला दवाखान्यात न्यायचं आहे, पैसे नाही म्हणून तुला मागून राहिलो मी. आणि ते बी मी वापस देतो म्हणलं. ते पैसे आजपर्यंत मागतले का मी ना कधी? पण आता इथं इकडल्या साईडले थोडं काम दाम बरोबर लागत नाही. आपलं ते आहे का नागपूर, इथं नाही तर तिथं नाही तर इथं लागते. हिचं गावगाड्यातलं वेगळं राहते. म्हणून म्हटलं दे का मला 1,000-1,500 तुझे वापस देईन मी. नाही भेटले नाही अजून कामाचे. आता कामाचे मागायला जाऊ का आईले दवाखान्यात नेऊ? देतो मी संध्याकाळी वापस देतो तुले कामावून आल्यावर. नाही तसं नाही म्हणलं मी अरुणजी, तसं नाही म्हणलं. हाय माझ्याजवळ हाय, घे ना मग. घ्या देतो. दोघाचाही पगार यायच्यातच खरत नाहीत जाते. त्याचे पैसे त्याच्यातच जाते. आई बापात ना माये जाते त्याच्यातच. लेकरासाठी ना घरदार कसं बांधावं, कसं काय करावं काही समजत नाही. आमचं काही लवकर आणून राहिली काय? हो आणून राहिली. देतो ना जी, देतो ना बापा, थांब ना. एवढा वेळ झाला तरी याचीच आईले मी किती वेळचा मेसेज केला आणि कॉलही केला तरी याचीच आहे. अजून कोणी उठण हे ते. तसं यावेळेस तर म्हणा सर्व झोपूनच राहते. पण लवकर निघालेलं बरं. याटो सांगितला मी मित्राचा. तो मला पोहोचून देन आता आपल्या रेल्वे स्टेशनवर. सगळे उठायच्या पहिले आपण अर्ध्या माणसात गेलो पाहिजे. हे तर टाइमपास करून राहिली कोयची शिकली. आता फोनही कसं करू आता इले? फोन केला आणि ती मागे उठली मध्ये. मेसेज केला तिला अक्कल नाही का? वाचला का नाही वाचला? तर वाचला ना तिनं मेसेज, तर वाचला तिनं. आली वाटते. आली हो तेच होय आली. माझा जीव धक करून राहिला. मी निघाली तर सही करीन. माझा जीव धक करून राहिला. मला समजून नाही राहिलं मी काय करू काय नाही करू. तर रोशन सोबत चालली तर सही. लढून कोण राहिली तू? काय झालं? कोण लढून राहिली तू? चाल ना पटकन, चाल ना. याटो थांबलेला आहे ना तिथं मित्राचा. चाल ना.
रोशन समजूनच नाही राहिलं मला. माही धकडपकड जेवून राहिला. कसं न कसं लागून राहिलं मला. लोळच येऊन राहिला निघाली तेव्हापासून करून. कसं न कसं लागून राहिलं. सर्व बदनामी होईन रे रोशन. आपल्यावाल्या घरचे रे रोशन. मला बरं नाही लागून राहिलं असं जाऊन. तू काही विचार नको करू शीतल. तू चाल बरं पटकन. अजून कोणी पाहून घे ना आपल्याला आणि अजून पकडून इकडं. हा चाल बरं तू पटकन चाल. आई घर झोपेत आहे रे रोशन. तिला काही माहीतच नाही रे. मला बेकार वाटून राहिला आई विषय. चाल बरं पटकन. तू हे विचार करत राहायची विचारच करत राहायची. तू चाल बरं. चाल आपलं इथं काहीच बरं होणार नाही आपल्यावालं. तुला माझ्यासोबत लग्न करायचं आहे ना. चाल मग चाल बरं लवकर चाल बरं. अजून कोणी उठून गिटन. चाल लवकर चाल. याटो थांबलेला आहे वर तिथं माझ्या मित्राचा. चाल पटकन आपल्या रेल्वे स्टेशनवर नेऊन देते. चाल लवकर. चाल ना तर रोशन. सगळं बरोबर होईन ना रे आपलं रोशन. सगळं बरोबर होईन ना. तू नको काळजी करू. सगळं बरोबर होते. आपण येऊ ना नंतर. आपलं सगळं बरोबर झाल्यावर येऊ. आपल्याला सगळे मग काहीच नाही म्हणणार. तू मला सोड दे नको रोशन. माझ्या साथ देजो. मी एकदा तुझ्या भरोशावर येऊन राहिली रोशन. मला बेवाई लागून राहिला रोशन. मला साथ देशील ना. हो एवढी रिक्स घेऊन नेऊन राहिलो मी. तुला काही सोडासाठी नेऊन राहिलो का. तू चुप आहे बरं. रडणं बंद कर आता. तू रडू नको. बस याटोत बस लवकर. याटोत बस कर बे लवकर. चालू कर बे.